पण फॉरेनिंग प्रोडक्ट्समध्ये 2CC करून आता तुम्हाला खूप पछतावा होत आहे. तुम्हाला असं वाटतं की फॉरेनिंग प्रोडक्ट्समध्ये 2CC करण्याच्या अगोदर काही पॉलिसीज किंवा कामाविषयी जाणून घ्यायला पाहिजे. फक्त त्यांचा गाडी बंगला चेक, मोटिव्हेशन किंवा फक्त कॉलिंग करून यामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू असं जर या विचाराने जर तुम्ही फॉरेनिंग प्रोडक्ट्समध्ये जॉइन केलेलं असेल, तर तुम्ही बिलकुल यामध्ये 100% तुम्हाला यामध्ये पछतावा होत असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की फॉरेन रिपोर्ट्समध्ये 95% लोक 2CC केल्यानंतर का यामध्ये पछतावतात, म्हणजे त्यांना का यामध्ये गिल्टी वाटतं किंवा फॉरेन रिपोर्ट्समध्ये ते काम का करू शकत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ लास्ट बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि या चॅनलवर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग विषयी किंवा फॉरेन इम्पोर्ट्समध्ये तुम्ही कसं जॉईन करू शकता किंवा फॉरेन इम्पोर्ट्समध्ये कोणते कोणते स्कॅम होतात किंवा जर तुम्हाला फॉरेन इम्पोर्ट्समध्ये जॉईन करायचं असेल तर या चॅनलवर खूप सारे इम्पॉर्टंट व्हिडिओज दिलेले आहे, मी अपलोड केलेले आहे, तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जसे की तुम्ही पण फॉरेन इम्पोर्ट्समध्ये 2CC केलात. 2CC करण्याच्या अगोदर तुम्ही फक्त गाडी, बंगला, चेक, मोटिवेशन पाहिलात त्यांचं. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सांगितलं गेलेलं असेल की तुम्हाला यामध्ये फक्त लोकांना कॉल करून जर तुम्ही 10 नंबरवर कॉल केला तर तुम्हाला यामध्ये 5 लोक तुमच्यासोबत जॉईन करतील आणि त्या 5 लोकांना तुम्हाला जॉईन करण्याचं काम आहे. असं आहे काम, म्हणून जर तुम्ही काम केलेलं असेल तर तुम्ही यामध्ये 95% म्हणजे तुम्ही त्या 95% नंबरमध्ये तुम्ही बिलकुल येणार आहात. कारण जर फक्त तुम्हाला यामध्ये कॉलिंग करून जर लोकांना जॉइनिंग करायचं असतं फॉरेनिंग प्रोडक्ट्समध्ये, जर हे खूप इझी वाटत असेल तर ते बिलकुल इझी नाही आहे. कारण तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये तुम्हाला यामध्ये किंवा तुम्ही कुठल्याही नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये जॉईन करता तेव्हा तुम्हाला त्या कंपनीविषयी किंवा नेटवर्क मार्केटिंगविषयी काहीच नॉलेज नसतं. पण तुम्हाला असं वाटतं फक्त त्या पर्सनने तुम्हाला मोटिवेशन देऊन यामध्ये सांगितलं गेलेलं असतं की तुम्ही करू शकता. पण जेव्हा तुमच्या स्वतःवर वेळ येते त्यावेळेस तुम्हाला खूप गिल्टी वाटते किंवा तुम्ही यामध्ये काम ते नाही करू शकत आहे. कारण कुठल्याही कॉलेजेसमध्ये किंवा स्कूलमध्ये तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग कसं करायचं हे काय याचं काही माहिती नसतं. कारण कोणत्या कंपनीमध्ये काय कसं काम असते बिलकुल माहिती नसल्यामुळं तुम्हाला यामध्ये पुढे चालून काय होतं तर काय, जेव्हा तुम्ही नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करायला स्टार्ट करता, जेव्हा कॉलिंग सिस्टमवर काम करता किंवा लोकांना कॉल करता, तेव्हा खूप सारे तुम्हाला यामध्ये परेशानी येऊ शकतात. म्हणजेच काय तर जेव्हा तुम्ही कुठल्याही पर्सनला जर स्वतःहून कॉल केला तर ते पर्सन तुमच्याशी कनेक्ट होत नाही. कारण मार्केटमध्ये आजकाल खूप ऑनलाईन स्कॅम होत आहेत आणि तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगमध्ये जर अशा प्रकारे काम करायचं असेल तर तुम्ही खूप आधीच्या सिस्टम, म्हणजे आधीच्या काळी जेव्हा काय करायचे लोक, जेव्हा नेटवर्क मार्केटिंगमध्ये डिजिटल सिस्टम नव्हतं तेव्हा तुम्ही फक्त लोक कॉलिंग करून किंवा लोकांच्या घरी जाऊन ते काम करत होते. पण तुम्ही 2026मध्ये पण आता सध्या कॉलिंग सिस्टमवर काम करताय म्हणल्यानंतर तुम्हाला यामध्ये विचार करायला पाहिजे आणि त्यानंतर जॉईन करायला पाहिजे. कारण कॉलिंग सिस्टम कॉल करणं खूप इझी नसतं आणि त्यामध्ये जॉईनिंग करणं खूप इझी पण नसतं. कारण तुम्हाला स्टार्टिंगला वाटतं हे खूप इझी आहे कारण यामध्ये कॉल तर करायचं आहे लोकांना. पण जेव्हा कॉल करता तेव्हा पूर्ण समजतं आणि प्रत्येक पर्सन तुमच्याशी व्यवस्थित बोलेल याची काही गॅरंटी नसते. आणि तुम्हाला ते नंबर देण्याच्या आधी किती पर्सनला नंबर दिलेले असते तुम्हाला ते पण माहिती नसतं. तुम्ही स्वतःचे पैसे घालतात त्यामध्ये, नंबर परचेस करतात आणि त्यानंतर लोकांशी कॉल करतात, त्यांचं जे काही बोलणं आहे ते ऐकून घेतात. असेच निगेटिव्ह होत 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 तुम्ही फॉरेन प्रोडक्ट्सला सोडून जातं. हे खूप साऱ्या पर्सनसोबत होतं. 95% पर्सन असंच करतात. तर हे तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्हाला काय काय करायला पाहिजे? तर मी जिथे सध्या ज्या टीममध्ये काम करते, मी पण एक नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्येच म्हणजेच फॉरेन प्रोडक्ट्समध्ये काम करते. मला 1 वर्ष झालेलं आहे ह्या कंपनीमध्ये काम करून. मी चांगल्या प्रकारे यामध्ये इन्कम जनरेट करते. तसेच मी यामध्ये विदाऊट कॉलिंग यामध्ये वर्क करते. माझ्या टायमिंगनुसार माझे छोटे-छोटे मुलं आहेत. त्या मुलांना सांभाळून मी माझ्या टायमिंगनुसार यामध्ये वर्क करते विदाऊट कॉलिंग आणि कोणाला कन्व्हिन्स न करता. कोणाला कन्व्हिन्स करण्याची यामध्ये बिलकुल गरज नसते. कारण सिस्टमच त्या प्रकारचा असतो आमच्याकडे. म्हणजेच काय तर जेव्हा तुम्ही फॉरेन प्रोडक्ट्समध्ये तुम्ही कुठेही जॉईन करताय. बरं जर तुम्ही एखाद्या चांगल्या सिस्टमवर जॉईन केलात तर ते तुमच्या लाँग टाईम बिझनेससाठी खूप इम्पॉर्टंट असतं.
कारण यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, जेव्हा ऑटोमेशन सिस्टम किंवा तुम्ही आमच्यासोबत ज्यावेळेस आमच्या टीममध्ये कसं वर्कर असतात, यामध्ये तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही मार्केटिंग कसं करू शकता, जे काही Instagram, Facebook, YouTube यामध्ये तुम्हाला मार्केटिंग कसं करायचं असतं, हे पूर्ण डिटेलमध्ये शिकवलं जातं. तसेच ट्रेनिंग दिल्या जातात. यामध्ये लीड जनरेशन कसं करू शकता, त्याचं वर्कशॉप असतं. त्यानंतर तुम्हाला कोणताही बिझनेस करत असाल तर तुम्हाला कोणते कोणते बिझनेस स्किल असायला पाहिजेत. त्यानंतर तुम्ही प्रोडक्ट रिटेलिंग कसं करू शकता कुणालाही कन्व्हिन्स न करता. याची पूर्ण इन्फॉर्मेशन किंवा याची पूर्ण वर्कशॉप जे असतं ते आम्हाला प्रोव्हाइड केले जातं. ते वर्कशॉप बघून आम्ही यामध्ये चांगल्या प्रकारे यामध्ये वर्क करू शकतो आणि विदाऊट कॉलिंग आणि विदाऊट कन्व्हिन्सिंग. तर तुम्हाला जर अशा प्रकारे जर वर्क करायचं असेल, तुम्ही फॉरेन प्रोडक्ट्समध्ये जर जॉइन करणार असाल किंवा तुम्हाला यामध्ये जॉइनिंगसाठी जर तुम्हाला कोणी आय-डी रजिस्ट्रेशन करण्यासाठी पैसे मागत असेल किंवा आय-डी ॲक्टिवेट करण्यासाठी किंवा कॉम्बो होल्ड करण्यासाठी किंवा स्लॉट बुकिंगसाठी, तर तुम्हाला त्या पर्सनपासून लांब राहिला पाहिजे. कारण फॉरएव्हरच्या पॉलिसीजनुसार यामध्ये आय-डी बनवण्यासाठी किंवा कॉम्बो होल्ड करण्यासाठी किंवा स्लॉट बुकिंगसाठी एक बी रुपया देण्याची गरज नाही. आणि 95% लोक काय करतात, तर लोकांच्या त्या आपल्याच्या पर्सनल अकाउंटवर पैसे टाकतात. कारण फॉरेनच्या पॉलिसीजमध्ये क्लिअर लिहिलेलं आहे, सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही कोणाच्याही पर्सनल अकाउंटवर एक बी रुपया तुम्हाला पाठवायचं नाही आहे. तर तुम्ही यामध्ये कसं करू शकता, तर तुम्हाला एक 12 नंबरची आय-डी क्रिएट करायची असते. ती आय-डी तुमच्या माय फॉरेवर इंडिया ॲपमध्ये डाउनलोड करायचं असतं. डाउनलोड करून तुम्ही तुमची आय-डी ओपन करून जो स्टार्ट युअर जर्नी पॅक आहे, तो स्टार्ट युअर जर्नी पॅक परचेस करू शकता आणि तुमचा यामध्ये बिझनेस स्टार्ट करू शकता. खूप सारे लोकांसोबत, खूप सारे पर्सनसोबत फ्रॉड होत आहेत. कारण पैसे घेतात, नंबर ब्लॉक करतात आणि मग नंबर ब्लॉक केल्यास तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि मग तेच लोक पुढे चालून काय म्हणतात, फॉरेन प्रोडक्ट्स कंपनी फेक आहे. किंवा ते काय करतात, खूप सारे पर्सनचं काय होतं, 95% किंवा यामध्ये लोक काय करतात, फक्त त्यांची गाडी, मोटिवेशन, बंगला, चेक किंवा फक्त कॉलिंग करायचे असा विचार करून फॉरवर्डमध्ये जोशमध्ये येऊन बिझनेस तर स्टार्ट करतात. पण जेव्हा ते काम करायला बसतात तेव्हा मार्केटिंग स्किल काहीच नसतात, लीड जनरेशन काही माहिती नसतं. फक्त दिलेल्या नंबरवर कॉल करत बसायचं, ते रिसीव्ह केलं, त्यांना ट्रेनिंगमध्ये बसवायचं, 4-5 दिवसाची ट्रेनिंग द्यायचं त्यांना. आणि जेव्हा तो पर्सन ज्यावेळेस त्याला 30,000ची अमाऊंटमध्ये 2CC जेव्हा करायचा असतो, तो पर्सन तुमच्यासोबत यामध्ये काम करण्यासाठी रेडी नसतो. अशा प्रकारे खूप सारे लोक काम करतात, 1-2 महिने काम करतात, त्यानंतर त्यांचं काहीच यामध्ये होत नाही. ते फॉरेन प्रोडक्ट्सला सोडून जातात आणि तेच लोक फॉरेन प्रोडक्ट्सला काय म्हणतात, तर फॉरेन प्रोडक्ट्स कंपनी फेक आहे. परंतु फॉरेन प्रोडक्ट्स कंपनी रिअल आहे. पण त्यामध्ये काम करणारे पर्सन जे आहेत, ते काही पर्सन यामध्ये फ्रॉड करतायत, लोकांचे पैसे घेत आहेत किंवा त्यांना कामाविषयी न सांगता फक्त मोटिवेशन देऊन त्यांना जॉईन करून घेत आहेत. हा प्रकार तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही फॉरेवरच्या पॉलिसीज चेक करा. जो पर्सन तुम्हाला रिअल इन्फॉर्मेशन सांगताय की तुम्हाला जॉईनिंग कशी करायची असते, फॉरेवरच्या पॉलिसीज काय आहे किंवा जॉईनिंग झाल्यानंतर तुमचं काम काय असतं हे अगोदर बघा. जर ते तुम्हाला घुमवून फिरून न सांगता डायरेक्टली सांगत असेल तर त्याच पर्सनसोबत जॉईन करा. आणि तुम्ही फक्त अशा याच्यामध्ये राहू नका की फक्त यामध्ये कॉलच करायचं आहे, तर ते इझी वेमध्ये करू शकतो, असा प्रकार यामध्ये नसतो. तो पूर्ण विचार करूनच तुम्ही यामध्ये जॉईन करा. जर तुम्हाला फॉरेन प्रोडक्ट्समध्ये जॉईन करायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि यामध्ये जॉईन करू शकता. थँक्यू.